हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपली यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या स्टोरीकडे वळूयात. आई, आम्ही पण निघतो आता आपल्या वृद्धाश्रमात. आपल्याला वृद्धाश्रमात जायचं आहे, थोडं काम आहे तिकडं. नीलम नाश्ता संपवत बोलतात. हा ठीक आहे, गीताई म्हणतात. अहो, तुम्ही गाडी काढा, तोपर्यंत मी प्रीती आणि भाऊजींसाठी नाश्ता घेऊन येत आहे. नीलम बोलतात आणि पारूला त्या दोघांचा नाश्ता पॅक करायला सांगतात. हा ठीक आहे, लवकर ये. देवेंद्र बाहेर जात बोलतात. नीलम पण नाश्ता पॅक करून बाहेर जातात. प्रिया आणि रिया रोहितबरोबर शाळेत जातात. शिवांशीला जाग येते तेव्हा तिला वाटतं कुणीतरी तिला घट्ट मिठीत पकडलं आहे. तिला या कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळवायचं असतं, पण वळताच येत नाही. ती तशीच त्रासात डोळे उघडझाप करत बाजूला बघते तर तिला धीरजचा शांत आणि हसरा चेहरा दिसतो. त्याला एवढ्या जवळ बघून तिच्या पण चेहऱ्यावर स्माईल येतं. ती तशीच गोड हसत डोळे बंद करते. तिला वाटतं कुणीतरी गोड स्वप्न आहे, पण पंख्याचा आवाज जास्तच ऐकू येतो. तशी ती खाडकन डोळे उघडते. तिला कळतं हे स्वप्न नाही तर खरंच धीरजने तिला मिठीत घेतलंय. ती बाजूला असलेल्या फोनमध्ये बघते तर 9 वाजून गेलेले असतात. आता तर तिची झोप पूर्णच उडून जाते. ती त्याच्या अंगावर असलेला हात काढायचा प्रयत्न करते, पण तिला जमतच नाही. तिच्याकडून तो हात उचललाच जात नाही. तिच्या नाजूक हातापुढे तो भरगच्च. शेवटी ती धीरजला आवाज देऊ लागते, पण गाढ झोपेत असलेला तो कसला ऐकतोय. शेवटी तिच्या प्रयत्नाला यश येतं आणि तो झोपेत तिच्या अंगावरचा हात काढून कुस बदलतो. तशी ती लगेच बाजूला होते आणि वॉशरूममध्ये जाते. वॉशरूममध्ये गेल्यावर ती छातीवर हात ठेवते आणि त्याच्या जवळ असण्याने तिची धडधड आधीसारखीच वाढली असते. काय होतंय ते तिलाच कळत नसतं. मी बेडवर कशी काय झोपले? मी तर काल गप्पा मारत झोपले होते, पण मी तर खाली होते. मग वर कसे आले? उठलेले पण आठवत नाही. म्हणजे काल यांनी मला उचलून आणलं का? पण मग त्यांनी मला सोफ्यावर का नाही झोपवलं? जाऊ दे, जास्त विचार करून काही होणार नाही. उशीर झालाय उठायला. सगळे गेले सुद्धा असतील आपापल्या कामाला. घरात गेस्ट आहेत आणि मी एवढ्या लेट उठले आहे. कसं वाटतंय ते? जाऊ दे, लवकर आंघोळ करून खाली जाते, असं ती स्वतःशी बडबडत उरकायला घेते. इकडे वॉशरूमच्या दाराचा आवाज येताच धीरज डोळे उघडतो. जेव्हा ती त्याचा हात काढत होती तेव्हाच त्याला जाग आली होती, पण तो डोळे उघडत नव्हता. ती पुढे काय करते याची वाट बघत होता. तिला हात काढताना स्ट्रगलिंग करताना बघून त्याला खूप हसू येतं, पण ते कंट्रोल करते. शिवांशी तिचं उरकून लगेच खाली येते. जाता जाता धीरजकडे नजर टाकते तर तो झोपलेलाच असतो. आज तिनं साडीऐवजी पंजाबी ड्रेस घातलेला असतो. ती खाली येईपर्यंत 10 वाजून गेलेले असतात. खाली पूर्ण शांतता असते. ती जरा दबकत खाली येते आणि कुठेच न बघता किचनमध्ये जाऊ लागते. ते जातच असते की मागून तिला आवाज येतो. घरच्या सुनेने एवढ्या उशिरा झोपणं शोभून दिसतं का? आपल्या घरी गेस्ट आले आहेत आणि तू एवढ्या उशीर झोपली आहेस ग? गीताई जरा रागीट आवाजात बोलतात आणि त्यानंतर तशी शिवांशी घाबरत मागे बघते. ते आजी, मी ते असं म्हणते. त्यानंतर शिवांशीला तर घाबरून काय बोलावं तेच कळत नाही. आजी, रात्री झोपायला खूप उशीर झाला, त्यामुळे जाग लवकर आली नाही. एवढं काय झालं चिडायला? धीरज स्टेपवरून खाली येत बोलतो. शिवांशी खाली आल्यावर तो सुद्धा लगेच उठून खाली येतो. आरुसाचा असतो तो. गीताईच्या गळ्यात पडत तो तिची बाजू घेत म्हणतो. आणि त्यानंतर मात्र आता इथे आलास का लगेच बायकोची बाजू घ्यायला? मस्करी करत होते तिची मी. मला माहिती आहे उशीर झाला होता तुम्हाला. गीताई त्याच्या गालावर हात फिरवत बोलतात. त्याच्यानंतर मात्र आता इथे असं काही नाही. आमच्यामुळं तिला उठायला उशीर झाला. ते सगळे माकडे तिला घेऊन गप्पा मारत होते म्हणून तिला उशीर झाला, म्हणून आता तुला बोलत होतो. धीरज इथे म्हणतो. बरं, नको सारवासारव करू शिवांशी. मी अशीच मस्करी करत होते ग. लगेच काय घाबरतेस? गीताई म्हणते.
ते मला वाटलं खरंच. शिवांशी जरा घाबरत बोलते. धीरजने तिच्या बाजूने स्टँड घेतल्यामुळे तिला मनोमन खूप आवडतं सुद्धा. मग ते कोणत्याही कारणाने असेना. नाही ग बाई. आणि तसंच पण मी तुला काही बोलले तर तुझा नवरा येतोय की लगेच तुझी बाजू घ्यायला, गीताई म्हणते. आजी मी सांगतोय ग, लगेच काय तिची बाजू आणि ऑल, धीरज म्हणतो. धीरज सोफ्यावर आडवा होत बोलतो. बरं बाबा. आजी पण त्याच्या उशाला बसतात तसा तो लगेच डोकं त्यांच्या मांडीवर ठेवतो. त्याचनंतर आजी घरात कोण दिसेना, कुठे गेली सगळी, शिवांशी म्हणते. आणि त्याचनंतर अगं देवेंद्र आणि नीलम वृद्धाश्रमात गेलेत, प्रीती आणि महेंद्र हॉस्पिटलमध्ये, प्रिया आणि रिया शाळेत, रोहित कॉलेजला आणि याचे मित्र अजून उठले नाहीत, गीताई बोलत असते. गुड मॉर्निंग. चौघे एक साथ ओरडत त्यांच्या जवळ येतात आणि त्यांच्या आवाजाने गीताई कानावर हात ठेवतात. हळू ओरडा रे, एखाद्याचे कान फाटतील, गीताई म्हणते. त्याचनंतर नाही ग आजी, आमचा आवाज एवढा मोठा नाही आहे, आम्ही एक साथ बोललो म्हणून मोठा वाटला, नील म्हणतो. आणि त्याचनंतर तुमची नाटकं जरा जास्तच चालू आहेत, धीरज म्हणतो. तर तुम्ही सगळे पारुषे आहात, अंघोळ नाही करायची का, गीताई म्हणते. आणि त्याचनंतर माझा तर मूड नाही, रुही आळस देत बोलते. आणि आता इथे माझाही नाही, कितीतरी दिवसांनी आज एवढा निवांत वेळ मिळालाय, कार्तिक म्हणतो. हो ना, नाही तर रोज उठा आणि कामाला लागा, पृथ्वी म्हणतो. त्याचनंतर माझं तर विचारूच नको, मी आधीच सुट्टीचा मेल पाठवला आहे. त्या जॉबमुळे रात्री झोपही लागत नाही, त्यामुळे आता 2 दिवस मी निवांत राहणार. चार्ली, धीरज तू सुद्धा अजून अंघोळ केली नाहीस, तुला तर आवडत नाही ना, गीताई म्हणते. पण आज मलाही कंटाळा आलाय, या सगळ्यांमुळे रात्री झोपच लागली नाही, धीरज म्हणतो. आणि त्याचनंतर आम्हाला नको बोलूस काही, तुला झोप आली असेल तर तू जायचं ना, रुही तुम्हीच एक विषय काढत होतात त्यामुळे उठताच आलं नाही, धीरज म्हणतो. तू आमच्यावर ढकलू नकोस, तुलाच उठायचं नव्हतं, रुही म्हणते. तू गप्प ग चिवळे, तुला ना तिकडे भांडायला कोणी नाही आहे म्हणून इथे येऊन भांडत आहेस कालपासून, धीरज म्हणतो. गप्प जास्त बोलू नकोस, रुही त्याला एक फटका मारते. तू मला मारलीस, थांब तुला दाखवतो, धीरज उठून तिला पकडायला जातो, तशी ती पळू लागते. धीरज पण तिच्या मागे पळतो, ती जाऊन शिवांशीच्या मागे लपते. धीरज तिला पकडायला जातो, तशी ती शिवांशीला त्याच्या अंगावर ढकलते. शिवांशी त्याच्या अंगावर पडते तसा तो तिला सांभाळतो आणि दोघे एकमेकांच्या नजरेत हरवतात. हाय, किती भारी मोमेंट आहे हा, त्याचे नालायक मित्र एकसाथ बोलतात. तसं दोघेही भानावर येऊन बाजूला होतात. शिवांशी नजर चोरत केस कानामागे घेत इकडे तिकडे बघत होती, तर धीरजसुद्धा केसात हात फिरवत इकडे तिकडे बघत होता. तर त्याचनंतर तुम्ही सगळे फ्रेश होऊन या, तोपर्यंत मी तुमच्यासाठी नाश्त्याची तयारी करते, शिवांशी बोलून किचनमध्ये निघून जाते. तुम्हाला तर दाखवतो, धीरज सगळ्यांना बोलून आंघोळीला निघून जातो. बाकीचे सगळे हसू लागतात. तर जा मुलांनो, अंघोळ करून या, गीताई बोलतात. तसे सगळे अंघोळीला जातात. आणि त्याचनंतर आता इथे शिवांशी सगळ्यांसाठी गरमागरम थालीपीठ बनवते. धीरजचे डाएट असल्यामुळे त्याच्यासाठी वेगळा नाश्ता बनवते. सगळे नाश्त्याला जमले की शिवांशी सगळ्यांना गरमागरम थालीपीठ वाढते आणि धीरजला त्याचा नाश्ता देते. धीरज हे काय खातोयस, घासपूस, पृथ्वी विचारतो. आणि त्याचनंतर त्याला घासपूस नाही, डाएटचं जेवण म्हणतात, धीरज म्हणतो. हो माहिती आहे तुझं डाएटचं जेवण, पण आम्ही आहोत तोपर्यंत त्याला सुट्टी दे आणि आमच्यासारखं खा, पृथ्वी म्हणतो. हो ना धीरज, शिवांशीने बनवलेलं थालीपीठ कसला भारी लागतोय, आहेत एकदम खरपूस भाजल्यामुळे तर वाससुद्धा किती मस्त येत आहे, आज तू हे खा,
रुही त्याची प्लेट काढत बोलती, बरं ठीक आहे. धीरजसुद्धा त्यांचं मन मोडत नाही आणि त्यात होतो. शिवांशी पण खुश होत त्याला थालीपीठ वाढती. शिवांशी तू पण बस त्यांच्याबरोबर नाश्ता करायला. पारू आणि रमा देतील सगळ्यांना त्या बोलवतात. गीताई तिथेच एका खुर्चीवर बसल्या. हो हो शिवांशी ये इथे बस आणि नाश्ता कर. कार्तिक तिला धीरजच्या बाजूच्या चेअरकडे इशारा करत बोलतो आणि नाईलाज असल्याने शिवांशी तिथे जाऊन बसती आणि स्वतःला वाढून घेती. सगळी हसी मजाक करत नाश्ता संपवतात. शिवांशी आज कॉलेजला नाही जाणार ना? गीताई म्हणते. नाही आजी, उशीर झाला आहे त्यामुळे नाही जाणार. शिवांशी म्हणते. बरं झालं तू पण चल आमच्याबरोबर फिरायला मग. नील म्हणतो. नील कुठे आहात तुम्ही सगळे? गीताई विचारते. असंच जुन्या आठवणी ताज्या करूयात असं ठरवलं आहे, म्हणून मग कॉलेज आणि कट्ट्यावर जायचे आणि उद्या आश्रमात जायचे. नील म्हणतो. हो परत परवा सकाळी ड्युटी जॉईन करायची आहे, म्हणून मग उद्या रात्री निघावे लागेल. रुही म्हणते. त्याचनंतर अजून 2 दिवस थांबला असतात तर तुम्ही सगळी तर शिवांशी नाही ग, अचानक ठरल्यामुळे नाही एवढ्या दिवस सुट्टी, पण पुढच्या वेळेला येताना जास्त दिवसाच्या सुट्ट्या काढून येणार आहे आम्ही. कार्तिक म्हणतो. हो तुम्हाला यावेच लागेल. धीरज. बरं चला निघूया का? उशीर झाला आहे. आधीच परत रात्री लवकर माघारी यायचे आहे. रुही म्हणते. त्याचनंतर हो हो चला. पृथ्वी म्हणतो. मोठी कार घे ज्यामध्ये आपण सगळे बसू. एकत्र जायचे आपण. कार्तिक बुलेरो घेतोय. धीरज म्हणतो. हा ठीक आहे चला. शिवांशी चल. तर रुही तिच्या हाताला धरून बाहेर जाती. तिच्या मागे बाकीचे पण जातात. धीरज पुढे बसून कार चालवत असतो तर त्याच्या बाजूला शिवांशी बसली असते. बाकीचे त्यांच्या मागे बसतात. गाडीमध्ये पण त्यांच्या ओरडा जास्त होता. सगळे आधी त्यांच्या कॉलेजमध्ये जातात. त्या कॉलेजमध्ये धीरजचे वडील ट्रस्टी असल्यामुळे धीरज आणि त्याचे मित्र सहज आत गेले. त्यांच्या जुन्या शिक्षकांना भेटून त्यांना खूप आनंद होतो. त्यानंतर ते त्यांच्या क्लासरूममध्ये जातात. त्यांच्या क्लासचे काम असल्याने त्यांचा क्लास रिकामा होता. तिथे ते शिवांशीला सगळ्या गमती सांगतात. शिवांशी पण त्यांचे ऐकून हसत होती. त्यांच्या कॉलेजमधले पिऊनपासून ते साफसफाई करणाऱ्या काकूंना पर्यंत सगळी त्यांना ओळखत होती. थोडा वेळ तिथल्या आठवणी ताज्या करून ते सगळे बाहेर निघतात आणि त्यांच्या नेहमीच्या हॉटेलमध्ये जातात. ते हॉटेल म्हणण्यापेक्षा एक धाबाच होता, जो शहरापासून थोडा आउटसाईडला होता, पण खूप छान निसर्गाच्या सानिध्यात होता. त्यांना धाब्याजवळ आलेलं बघून धाब्याचा मालक लगेच त्यांच्या जवळ जातो. साधारण 50शी ओलांडलेला तो माणूस होता. अरे किती वर्षातून आला आहात? त्यांना बघून तो माणूस बोलतो. हो ना काका, आम्ही खूप मिस केलं तुम्हाला आणि तुमच्या जेवणाला. कार्तिक म्हणतो. हो का, मी पण खूप मिस केलं तुम्हाला सगळ्यांनाच, काका म्हणतात. काका, आमची जागा आहे तशी आहे ना? रुही म्हणते. हो, तुमची जागा आहे तशी आहे, काका पुन्हा एकदा ते म्हणतात. थँक्यू काका, आम्ही जातो आमच्या जागेवर, पण त्यासाठी रुही बोलत असतेच की मला तुमच्या सगळ्यांच्या आवडी माहीत आहेत. तुम्ही जाऊन बसा, मी आलोच तुमचे जेवण घेऊन, काका म्हणतात. हां ये चला रे. चार्ली खुश तो पुढे जातो आणि त्याच्या मागे बाकी सगळे काकासुद्धा हसत त्यांचे जेवण बनवायला जातात. त्याचनंतर त्यांची जागा म्हणजे धाब्याच्या मागच्या बाजूची, जिथे आजूबाजूने मोठी झाडे होती. तिथेच टेबल आणि खुर्ची टाकून ते बसायचे. तर तुला माहिती आहे शिवांशी, आमचे कॉलेज सुटले की आम्ही नेहमी इथे यायचो, त्यामुळे हे काकासुद्धा आमच्या ओळखीचे झाले आहेत. चार्ली, तुम्ही नेहमी यायचा, शिवांशी म्हणते.
नेहमी नाही ग, पण आठवड्यातून एकदा तरी चक्कर असायची. रुही ते बोलत असतात. थोड्या वेळात त्यांचे जेवण येते. वा काका, तुम्हाला आज पण आमची आवड लक्षात आहे? कार्तिक विचारतो. हो मग, तुमची आवड कशी विसरेन मी. बरं, जेवण कसे आहे सांगा. काका, एकच नंबर, खूपच मस्त आहे. पहिला घास खात बोलतात पृथ्वी, चार्ली आणि नील. अरे शिवांशी, तुझ्यासाठी तर काही ऑर्डर केलं नाही. चार्ली तिच्याकडे बघत बोलतो, पण धीरजचे आधीपासूनच तिच्याकडे लक्ष असते. या कोण, आज चक्क तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये दुसऱ्या कोणाला तरी घेतले. सॉरी, मी तुम्हाला मगाशी बघितले नाही. तुमच्यासाठी काय आणू. ते काका शिवांशीला बघत बोलतात. अहो काका, ती तुमच्या लाडक्या धीरजची बायको आहे, रुही म्हणते. काय, धीरजचं लग्न झालं? सांगितलं नाहीस धीरज तू, काका विचारतात. अहो काका, ते खूप गडबडीत झालं आणि अजून कोणालाच सांगितलं नाही ते. त्याच्या मागे धीरज म्हणतो. अरे असू दे रे, मला माहीत आहे त्याच्या मागे नक्कीच काहीतरी महत्त्वाचं कारण असेल. काका हसतच बोलतात. हो काका, ते कारण आहे त्याच्या मागे. धीरज जरा कसरतच बोलतो. बरं ठीक आहे, तुम्हाला काय आवडेल ते सांगा, घेऊन येतो, काका म्हणतात. अहो काका, धीरज बरोबर खाईल. ती दोघं नवरा बायको आहेत. एका प्लेटमध्ये जेवतील ते. रुही सगळ्यांकडे बघत डोळा मारत बोलती. तसे सगळे होकारार्थी मान हलवतात आणि हो म्हणतात. धीरज तर मनातल्या मनात सगळ्यांना शिव्या घालत असतो आणि आपली शिवांशी लाजून गुलाबी झाली होती. मनातल्या मनात ती पण चार्लीला शिव्या घालत असती. आणि त्यानंतर हो, बरोबर आहे, तुम्ही दोघं जेवा. नाही लागेल तर सांगा. शिवांशी, तुम्हाला काही लागलं तर सांगा, काका म्हणतात. अहो काका, तुम्ही मला सुद्धा यांच्यासारखं अरे तुरे करा, मला आवडेल. शिवांशी गालात हसतच बोलती. धीरज अगदी योग्य बायको निवडली आहे स्वतःसाठी. अगदी तुझ्यासारखी आहे, काका हसत बोलतात. तसा धीरज पण किंचित हसतो. बरं, आता करा सुरुवात, काका बोलतात आणि निघून जातात. इथे आता त्याच्याबरोबर एकच प्लेटमध्ये जेवायचे या विचारानेच तिच्या पोटात गोळा येतो. सगळे आपापल्या नादात खाऊ लागतात. त्या दोघांकडे कोणाचंच लक्ष नाहीये असं दाखवतात सगळे. धीरज त्याची प्लेट दोघांच्या मध्ये धरतो. तशी ती नजर वर करून त्यांच्याकडे बघते. तर तो नजरेने खा असं सांगतो. मग ती अवघडून खाऊ लागते. खाताना कधी एकमेकांचा हात एकमेकांना लागायचा, तर कधी नजर व्हायची. दोघं पण अवघडून गेले होते. जेवण झाल्यावर ते सगळे तसेच थोडा वेळ थांबतात आणि गप्पा मारतात. तुला माहिती आहे शिवांशी, ही जागा आहे ना, ती आमची स्पेशल जागा आहे. हे काका इथे कधीच कोणाला येऊ देत नव्हते. आमचा एखादा महत्त्वाचा प्रोजेक्ट असेल करायचा किंवा मग स्टडी करायचा असेल, आम्ही इथे बसून करायचो, इथे येऊन करायचो. इथे खूप शांतता असायची, त्यामुळे आमचा स्टडी लगेचच पूर्ण व्हायचा. या काकांनी सुद्धा कधी आम्हाला डिस्टर्ब नाही केलं. उलट ते आम्हाला मदत करायचे. काही हवं नको ते बघायचे. तिला सांगत असतो तिथे ते काका येतात. नील म्हणतो, असं काही नाही, उलट तुमच्या सगळ्यांनी माझी खूप मदत केली आहे. त्यापुढे ही मदत काहीच नाही आहे. तुला माहिती आहे का शिवांशी, माझ्या मुलाचा अपघात झाला होता. माझ्याकडे पैसे नव्हते तेव्हा. तुझ्या या नवऱ्याने त्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि सगळा खर्च त्यांनी उचलला. एवढंच नाही तर मी हॉस्पिटलमध्ये असताना या सगळ्यांनी माझा हा ढाबा बघितला होता. कॉलेज संपल्यावर हे सगळं इथं यायचं आणि इथल्या काम करणाऱ्या लोकांच्या मदतीने हे इथले बघायचे. काका म्हणतात, अरे असं काही नाही आणि मागच्या काढण्यात काय अर्थ आहे. तुम्हाला आधीच सांगितलंय, हे सगळं विसरून जा, नाही तर परत आम्ही इथे येणार नाही बघा. धीरज म्हणतो, बरं नाही बोलत आता मी काही. काका हसतच बोलतात. बरं चला काका, आता आम्ही निघतो.
चार्ली म्हणतो, हां परत नक्की या सगळे. काका तसं सगळे हा बोलतात आणि बाहेर पडतात. आता कुठे जायचे? कार्तिक, आता 4 वाजत आले आहेत, तर आपण सगळे मॉलमध्ये जाऊया आणि त्यानंतर घरी जाऊया. रुही, तुला शॉपिंगशिवाय दुसरं काही दिसत नाही का? चार्ली म्हणतो, हो ना, सारखं काय शॉपिंग शॉपिंग असतं आणि यांच्याबरोबर शॉपिंगला जायचं म्हणजे यांच्या मागे मागे बॅग्स घेऊन फिरायचं. नील म्हणतो, एक गप्प बसा तुम्ही, आणि तुम्हाला नाही मागे फिरायला. आता तर मी तुमचं अजिबात ऐकत नाही. मॉलमध्येच जायचं नाही तर कुठेच जायचं नाही. गप्प घरी चालायचं. रुही म्हणते, तुझ्यापुढे आमचं कधीच काय चालतं का? जे आत्ता चालेल. चला जाऊया. नील नकारार्थी मान हलवत बोलतो, हो खरंच, हिचं नाही ऐकलं तर ही आपल्याला सगळ्यांनाच घरी घेऊन जाईल. कार्तिक म्हणतो, चला, गप्पा झाल्या असतील तर चला, आधीच उशीर झाला आहे. धीरज त्यांचे ऐकत नकारार्थी मान हलवत कारमध्ये बसतो. त्याच्या बाजूला शिवांशी आणि बाकी मागे बसतात. सगळे मॉलमध्ये पोहोचतात. मॉलमध्ये आल्या आल्या रुही शिवांशीच्या हाताला धरून तिला घेऊन